श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकेकाळी एका गावात एक शिल्पकार राहत होता. शिल्पकलेवरील त्याच्या अफाट प्रेमामुळे त्याने आपले संपूर्ण आयुष्य शिल्पकलेसाठी समर्पित केले. परिणामी तो इतका प्रवीण झाला की त्याने बनवलेला प्रत्येक पुतळा जिवंत वाटू लागला. त्याने बनवलेल्या शिल्पांना पाहणारा कोणीही त्याच्या कलेचे खूप कौतुक करी. त्याच्या कलेची चर्चा केवळ त्याच्या गावातच नाही तर दूरच्या शहरांमध्येही आणि खेड्यांमध्येही होऊ लागली. अशा परिस्थितीत नेहमी घडले. शिल्पकाराच्या बाबतीत असेच घडले. त्याच्या आत अहंकाराची भावना निर्माण झाली. तो स्वतःला सर्वोत्तम शिल्पकार मानू लागला. जसे जसे तो मोठा होत गेला आणि त्याचा अंत जवळ येऊ लागला, तसतसे तो मृत्यूपासून वाचण्याचा मार्ग शोधू लागला. तो कोणत्याही प्रकारे यमदूताच्या नजरेपासून स्वतःला वाचवू इच्छित होता, जेणेकरून तो आपला जीव घेऊ शकणार नाही. शेवटी त्याने एक उपाय केला. त्याने 10 पुतळे तयार केले, ज्यात त्याचे उत्कृष्ट शिल्पकला कौशल्य दिसून आले. ते सर्व पुतळे अगदी त्याच्यासारखे दिसत होते. सर्व पुतळे बनवल्यानंतर ते इतके जिवंत दिसू लागले की पुतळे आणि शिल्पकार यांच्यात काहीच फरक राहिला नाही. तो शिल्पकार त्या पुतळ्यामध्ये जाऊन बसला. त्या पुतळ्यांमध्येही यमदूताला त्याला ओळखणे अशक्य होते. त्याची युक्ती देखील प्रभावी ठरली. जेव्हा मृत्यूदूत त्याचा जीव घेण्यासाठी आला, तेव्हा त्याला 11 एकसारखे पुतळे पाहून आश्चर्य वाटले. त्याला त्या पुतळ्यांमध्ये फरक करता येत नव्हता, पण त्याला माहीत होतं की तो शिल्पकार या पुतळ्यांमध्ये लपला आहे. शिल्पकाराचा जीव घेण्यासाठी त्याची ओळख पटवणे आवश्यक होते. आपला जीव गमावू न शकणे म्हणजे निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाणे. निसर्गाच्या नियमानुसार शिल्पकारांचा अंत आला होता. शिल्पकार ओळखण्यासाठी यमदूत प्रत्येक मूर्ती तोडून पाहू शकत होता, पण त्याला कलेचा अपमान करायचा नव्हता. म्हणून त्याने या समस्येवर वेगळा उपाय शोधला. त्याला शिल्पकाराच्या अहंकाराची जाणीव होती, म्हणून त्याचा अहंकार दुखावत तो म्हणाला, खरं तर सर्व पुतळे कलात्मक आणि सौंदर्याचा एक अद्भुत संगम आहेत, पण शिल्पकाराने चूक केली आहे. जर तो माझ्यासमोर असता तर मी त्याला त्या चुकीची जाणीव करून दिली असती. त्याच्या शिल्पातील दोष ऐकून त्या गर्विष्ठ शिल्पकाराचा अहंकार जागृत झाला. तो स्वतःला रोखू शकला नाही आणि अचानक त्याच्या जागेवरून उठला आणि यमदूताला म्हणाला, चूक, अशक्य, मी बनवलेल्या मूर्ती नेहमीच निर्दोष असतात. यमदूताची युक्ती कामी आली. त्याने शिल्पकाराला धरले आणि म्हणाला, निर्जीव पुतळे बोलत नाहीत आणि तू बोलू लागलास. ही तुझी चूक आहे की तुझा अहंकारावर ताबा नाही. यमदूत शिल्पकाराचा आत्मा घेऊन यमलोकात परत गेला. यावरून ही शिकवण भेटते की अहंकार हा विनाशाचे कारण आहे. म्हणून अहंकाराला कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका.